मानव आणि रिया हे एकाच कॉलेजमध्ये होते. मानव 12वीला तर रिया 11वीला. त्यांची पहिली भेट पहिल्या पावसात झाली. रविवारचा दिवस होता. मानवला त्याच्या आईने मार्केटमध्ये पाठवले होते. मानवने मार्केटमधून थोडे सामान घेतले आणि निघाला आणि लगेच जोरदार पाऊस सुरू झाला. मानव एका दुकानासमोर उभा राहिला. थोड्या वेळाने पाऊस कमी झाला आणि मानवची नजर समोर रस्त्यावर पावसात मनसोक्त भिजत असलेल्या एका मुलीवर गेली. ती रिया. पावसात भिजणे रियाला खूप आवडायचे. रिया 10-15 मिनिटे पावसात भिजत होती. मानव तिच्याकडेच बघत होता. मग रियाची नजर मानवकडे गेली. मानवने तिला बघून स्माइल केली. मग रिया लगेच घरी निघाली. मानव सुद्धा घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मानव कॉलेजला निघाला. बसची वाट बघत होता. तितक्यात रिया सुद्धा आली. रियाला खूप सर्दी झाली होती. ती शिंकत होती. मानव थोडा हसला. मानवला हसताना बघून रिया म्हणाली, काय झालं असायला? तुला कधी सर्दी झाली नाही का? मानव म्हणाला, पावसात भिजलं तर होणारच सर्दी. मी काल बघितलं तुला पावसात भिजताना. मग बस आली आणि दोघे बसमध्ये बसले आणि कॉलेजला गेले. कॉलेज सुटल्यानंतर परत पाऊस सुरू झाला. मानव आणि रिया एकाच बसमध्ये जायचे. मानव बसमध्ये निघाला. पाऊस सुरूच होता. त्याने रियाला बघितले आणि म्हणाला, परत नको भिजू पावसात, अजून सर्दी होईल तुला. रियाने थोडी स्माइल केली. मानवकडे छत्री होती. त्याने छत्री काढली आणि रियाला म्हणाला, चल. मानव आणि रिया दोघे बसकडे गेले. त्यांची ओळख झाली. 5-6 दिवसामध्ये ते दोघे चांगले फ्रेंड्स पण झाले. मानव आणि रिया दोघे सोबत कॉलेजला जात असे आणि सोबत परत येत असे. मानवला रिया खूप आवडत होती, पण तो तिला काही सांगू शकला नव्हता आतापर्यंत. एक दिवस रियाच्या क्लासमधला मुलगा रियाला बोलत होता. रिया सुद्धा त्याच्याशी बोलत होती. त्या दोघांना बोलताना बघून मानव थोडा नाराज झाला आणि त्याचा चेहरा उतरला. तो लगेच निघाला. रिया सुद्धा मग त्याच्या मागे आली. रियाने आवाज दिला, मानव थांब, मला येऊ दे. मानव थांबला. रिया आली आणि म्हणाली, काय झालं? मानव काहीच नाही बोलला. रिया म्हणाली, अरे मानव गप्प का? काय झालं सांग तर. मानव, काही नाही. रिया म्हणाली, मग असा नाराज का आहे? काय झालं सांग. मानव रियाला म्हणाला, रिया तू दुसऱ्या मुलासोबत बोलली की मला चांगलं नाही वाटत. रिया, का? अरे फ्रेंड आहे तू आणि आपण पण फ्रेंड आहोत, असं का बोलतोस? मानव, मी नाही तुझा फ्रेंड. रिया हसून म्हणाली, ओके, मग आपली फ्रेंडशिप संपली आजपासून. मानव थोडा चिडून म्हणाला, रिया असं का म्हणतेस? अगं तू आवडते मला आणि खूप लाईक करतो मी तुला, प्रेम करतो तुझ्यावर. रिया म्हणाली, पण मी तुला फक्त फ्रेंड मानते, मी नाही करत तुझ्यावर फ्रेंड. मानव, रिया तू आवडते का मला? आय लव्ह यू. रिया म्हणाली, मानव पण तू नाही आवडत मला, तू फक्त माझा फ्रेंड आहे. त्यांचं दोघांचं बोलणं सुरू होतं तेवढा जोराचा पाऊस आला. दोघे पण पावसात भिजले. रिया तर पूर्ण ओलीची झाली होती. तिच्याकडे बघून मानवच्या मनात काहीतरी झालं आणि त्याने तिला मिठीमध्ये घेतलं. रिया पण मानवच्या स्पर्शाने थोडी बहकली. मानवने रियाला आडोशाला नेले आणि त्यांचं तिथेच. पाऊस सुरू आणि आजूबाजूला कोणीही नाही. दोघे बेधुंद होते. पाऊस थांबला आणि रिया मानवला बाजूला करून काहीही न बोलता निघून गेली. रिया 2-3 दिवसापासून कॉलेजला आलीच नाही. मानवने तिची विचारपूस केली तर त्याला समजलं रियाची तब्येत ठीक नाही. 4 दिवसानंतर रिया कॉलेजमध्ये आली. मानव तिला बोलायचा प्रयत्न करत होता, पण रिया त्याला बोलत नव्हती आणि त्याच्यापासून ती दूर राहू लागली. मानव तिला म्हणाला, रिया काय झालं तुला? का बोलत नाही तू? रिया मानवला, हे बघ, मला तुझ्यासोबत बोलायचं नाही आणि त्या दिवशी जे काही झालं ते विसरून जा आणि प्लीज मला परेशान करू नको. रिया
रियाचं असं दूर राहणं मानवला सहन होत नव्हतं. पेपर झाल्यावर त्याने ठरवलं की रियापासून दूर निघून जायचं. पेपर संपले आणि मानव दूर कुठेतरी निघून गेला. त्याचं प्रेम अधुरच राहिलं होतं.